नमस्कार जनता चॅनलमध्ये तुमचे स्वागत। जर तुम्हाला खरं ज्ञान आणि प्रेरणा आणि उपयुक्त माहिती हवी असेल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर आणि जनता परिवाराचा भाग बना। अशा नवनवीन माहितीसाठी आत्ताच फॉलो करा। नागपूर येथील हिवाळी अधिवेशन 2025 मध्ये अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांच्या प्रश्नांनी संपूर्ण सभागृहाचे लक्ष वेधून घेतले आहे। हा केवळ एका मानधनाचा प्रश्न नसून राज्यातील जवळपास 2 लाख महिलांच्या अस्तित्वाचा आणि सन्मानाचा लढा बनला आहे। या विषयावर झालेल्या सविस्तर चर्चेचा, विविध वृत्तपत्रांतील वृत्तांताचा आणि आंदोलनाच्या पार्श्वभूमीचा आढावा खालीलप्रमाणे आहे। 1. अधिवेशनातील चर्चेची मुख्य पार्श्वभूमी महाराष्ट्र विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात अंगणवाडी कर्मचारी संघटनांनी नागपूरच्या यशवंत स्टेडियम ते मॉरिस कॉलेज टी पॉइंटपर्यंत भव्य मोर्चा काढला होता। या मोर्चात राज्यातील हजारो महिला सहभागी झाल्या होत्या। विरोधी पक्षांनी या मुद्द्यावरून सरकारला धारेवर धरले, ज्यामुळे सभागृहात यावर सविस्तर चर्चा घडून आली। चर्चेतील प्रमुख 4 मुद्दे: 1. मानधन वाढ, ऑनरेरियम हाईक। सध्या मिळणारे मानधन हे महागाईच्या तुलनेत अत्यंत कमी असल्याचे सांगत ते वाढवून मिळावे ही मुख्य मागणी होती। 2. ग्रॅच्युइटी आणि पेन्शन। सर्वोच्च न्यायालयाने अंगणवाडी सेविकांना ग्रॅच्युइटी मिळण्यास पात्र ठरवले आहे। महाराष्ट्रात त्याची अंमलबजावणी कधी होणार, यावर आमदारांनी प्रश्न उपस्थित। 3. मोबाईल संच आणि पोषण ट्रॅकर ॲप। जुने मोबाईल नादुरुस्त झाले असून नवीन मोबाईल देण्याचे आश्वासन सरकारने दिले होते। कामकाजात येणाऱ्या तांत्रिक अडचणींवर यावेळी चर्चा झाली। 4. आहार भत्ता आणि भाडे। अंगणवाडी केंद्रांचे थकीत भाडे आणि बालकांच्या आहारासाठी मिळणारा तुटपुंजा निधी वाढवण्याची मागणी करण्यात आली। 2. वृत्तपत्रांमधील बातम्यांचे विश्लेषण। अनेक नामांकित मराठी वृत्तपत्रांनी या विषयाला फ्रंट पेजवर स्थान दिले आहे। लोकमतच्या नागपूर आवृत्तीत आझाद मैदानात भगवे वादळ, मोर्चाच्या संदर्भात आणि मंत्र्यांची सकारात्मक चर्चा अशा 2 महत्त्वाच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या। यात आदिती तटकरे यांनी दिलेल्या उत्तरांचा समावेश। सकाळने अंगणवाडी सेविकांच्या कामाचा ताण आणि त्यांना मिळणारा मोबदला यावर एक विशेष लेख, फीचर स्टोरी प्रसिद्ध केला, ज्याचा उल्लेख अधिवेशनातही 3. शासन आणि मंत्र्यांची भूमिका। महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सभागृहात या प्रश्नांवर उत्तर देताना खालील महत्त्वपूर्ण माहिती दिली। स्टार मानधन वाढीचा प्रस्ताव। सरकारने मानधनात वाढ करण्यासाठी वित्त विभागाकडे प्रस्ताव पाठवला असून लवकरच सकारात्मक निर्णय घेतला जाईल। ग्रॅच्युइटीचा प्रश्न। राज्याच्या तिजोरीवर पडणारा भार आणि कायदेशीर तांत्रिक बाबी तपासून ग्रॅच्युइटी देण्याबाबत धोरण ठरवले जात आहे। नवीन मोबाईल। ज्या अंगणवाडी सेविकांचे मोबाईल जुने झाले आहेत, त्यांना नवीन स्मार्टफोन्स खरेदी करण्यासाठी निधी मंजूर करण्यात आला असून लवकरच त्यांचे वितरण सुरू होईल। 4. आंदोलनाचा परिणाम आणि पुढील दिशा। या अधिवेशनातील चर्चेमुळे सरकारवर मोठा दबाव निर्माण झाला आहे। विरोधी पक्षनेत्यांनी असे नमूद केले की जर सरकारने या हिवाळी अधिवेशनात लेखी आश्वासन दिले नाही तर राज्यभर अंगणवाडी सेविका काम बंद आंदोलन। महत्त्वाची नोंद: अंगणवाडी सेविका या केवळ मानसेवी नसून त्या कुपोषण निर्मूलन आणि लसीकरण मोहिमेचा मुख्य कणा आहेत। त्यामुळे त्यांना शासकीय कर्मचारी म्हणून दर्जा मिळावा ही त्यांची मूळ मागणी अद्याप प्रलंबित। निष्कर्ष: अधिवेशनातील चर्चेतून हे स्पष्ट झाले आहे की सरकार मानधन वाढीबाबत सकारात्मक आहे, मात्र प्रत्यक्ष गव्हर्नमेंट रेझोल्यूशन निघेपर्यंत संघटना समाधानी नाहीत। सकाळ, लोकमत आणि पुढारी यांसारख्या पेपरमध्ये या चर्चेच्या सविस्तर बातम्या डिजिटल स्वरूपात ई-पेपर देखील उपलब्ध आहेत। तुम्हाला या संदर्भातील नवीन शासन निर्णय ची प्रत पाहायची असल्यास किंवा मानधनवाढीचा अचूक आकडा जाणून घ्यायचा असल्यास सांगा, मी अधिक माहिती देऊ शकेन। हो, नक्कीच। अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांच्या मानधनवाढीबाबत आणि अधिवेशनातील निर्णयांबाबतची सविस्तर माहिती खालीलप्रमाणे आहे। सध्या नागपूर हिवाळी अधिवेशन 2025 मध्ये या विषयावर जी महत्त्वपूर्ण चर्चा झाली, त्याचा गोषवारा आणि संभाव्य निर्णयांचे विश्लेषण मी येथे मांडत आहे। 1. मानधनवाढीचा मुख्य प्रस्ताव प्रपोज सॅलरी हाईक। अधिवेशनात झालेल्या चर्चेनुसार सरकारने अंगणवाडी सेविकांच्या मानधनात वाढ करण्याचे संकेत दिले आहेत। प्रदीर्घ काळ सुरू असलेल्या आंदोलनानंतर खालीलप्रमाणे वाढ प्रस्तावित आहे। अंगणवाडी सेविका सध्याच्या मानधनात साधारणतः 3,000 ते 5,000 रुपयांची वाढ होण्याची शक्यता आहे। स्टार अंगणवाडी मदतनीस त्यांच्या मानधनात 2,000 ते 3,000 रुपयांची वाढ प्रस्तावित आहे। मिळणारे एकूण मानधन। या वाढीनंतर सेविकांचे मानधन साधारण 13,000 ते 15,000 रुपयांच्या घरात जाऊ शकते। 2. ग्रॅच्युइटी आणि पेन्शनचा मुद्दा। सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार अंगणवाडी सेविका या ग्रॅच्युइटीसाठी पात्र आहेत। या अधिवेशनात सरकारने खालील गोष्टी स्पष्ट केल्या। निधीची तरतूद। ग्रॅच्युइटी देण्यासाठी राज्य सरकारला मोठ्या निधीची गरज आहे।
महिला व बालविकास विभागाने यासाठी अर्थ विभागाकडे फायनान्स डिपार्टमेंट विशेष मागणी केली आहे. निवृत्ती वेतन अंगणवाडी कर्मचाऱ्यांना सन्मानजनक निवृत्ती वेतन पेन्शन मिळावे यासाठी नवीन पेन्शन योजना तयार करण्याचे काम सुरू असल्याचे मंत्र्यांनी सांगितले. 3. पोषण ट्रॅकर आणि नवीन मोबाईल संच अंगणवाडी सेविकांच्या कामातील सर्वात मोठी अडचण म्हणजे जुने झालेले आणि हँग होणारे मोबाईल. यावर अधिवेशनात झालेली चर्चा. स्टार सरकारने मान्य केले आहे की 2018 ते 19 मध्ये दिलेले मोबाईल आता कालबाह्य झाले आहेत. स्टार नवीन खरेदी राज्य सरकारने अंदाजे 1.5 लाख नवीन स्मार्टफोन्स खरेदी करण्यासाठी निविदा प्रक्रिया टेंडरिंग सुरू केली आहे. हे मोबाईल लवकरच वितरित केले जातील. 4. पोषण आहार आणि इंधन भत्ता फ्यूल आणि डाएट अलाउन्स बालकांना दिला जाणारा आहार आणि तो शिजवण्यासाठी मिळणारा इंधन भत्ता वाढवण्याबाबतही निर्णय झाला आहे. स्टार वाढत्या महागाईमुळे सध्याचा इंधन भत्ता अपुरा आहे. तो वाढवून देण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. अंगणवाडी केंद्रांच्या भाड्याची जी थकबाकी आहे ती त्वरित देण्याचे आदेश जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना सीईओ देण्यात आले आहेत. 5. वर्तमानपत्रांतील बातम्यांचे संदर्भ न्यूज ट्रॅकिंग तुम्ही जर खालील वर्तमानपत्रांच्या 15 डिसेंबर 2025 ते 20 डिसेंबर 2025 या काळातील नागपूर आवृत्त्या नागपूर एडिशन पाहिल्या तर तुम्हाला सविस्तर बातम्या वाचायला मिळतील. सकाळ अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधनासाठी 500 कोटींची तरतूद. विशेष बातमी स्टार लोकमत मंत्र्यांसोबतची बैठक सकारात्मक पण जीआर मिळेपर्यंत लढा सुरूच संघटनांचे मत. स्टार महाराष्ट्र टाइम्स अधिवेशनात अंगणवाडी सेविकांचा आवाज घुमला पेन्शनचा प्रश्न मार्गी लागणार. नमस्कार जनता चॅनलमध्ये तुमचे स्वागत. जर तुम्हाला खरं ज्ञान आणि प्रेरणा आणि उपयुक्त माहिती हवी असेल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर आणि जनता परिवाराचा भाग बना. अशा नवनवीन माहितीसाठी आत्ताच फॉलो करा.